जैन मित्रांनो, तर काल एक परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे की 11 फेब्रुवारी पासून आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. अशा प्रकारचं एक परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे. तर खऱ्या अर्थाने आता कोणकोणत्या जिल्ह्यांचं 11 फेब्रुवारीला मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते. त्याच्यानंतर आता ग्राउंडला तर सुरुवात होऊनच जाईल, पण नेमकं आता ग्राउंडला सुरुवात होऊन जाईल, पण आपल्याला लेखी परीक्षेसाठी बसायला कमीत कमी किती मार्क्स घ्यावे लागतील. म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. महिला प्रवर्ग असो, सर्वसाधारण पुरुष असो, पोलीस पाल्य असो, भूकंप असो, यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्याच्या सोबतच जर आपण बघितलं तर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची पण जागा आणि पोलीस ड्रायव्हरची पण जागा आहे, तर सर्वात आधी कशाचं ग्राउंड चालू होऊ शकते ते पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या काही आता आता याच्या रिलेटेड, आता हॉल तिकीटच्या रिलेटेड अपडेट येत राहतील, ज्या काही या 25च्या भरतीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील, तर त्या मी तुमच्यापर्यंत अचूकपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता ग्राउंडचा राहिला विषय. ग्राउंड आता आपल्याला कमीत कमी किती घ्यावे लागेल. आपण जर आता मागच्या दोन भरत्या बघितल्या, 2023 ची भरती असो की 2024 ची भरती असो, 2023च्या भरतीमध्ये काय झालं होतं की आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी हे ग्राउंड मारता येत होतं, पण पेपर मात्र एकच दिवशी झाला. मुंबई वगळता पेपर हा पूर्ण महाराष्ट्राचा एकाच दिवशी झाला होता. 2023च्या भरतीमध्ये ग्राउंड आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी मारता येत होतं, पण 2024च्या भरतीमध्ये पेपर हा टप्प्याने झाला होता. तर आता आपल्याला ग्राउंडला किती मार्क्स घ्यावे लागतील. या दोन ज्या भरत्या बघितल्या, तर दोन भरत्यांच्या सरासरी जर आपण बघितलं तर आपल्याला कमीत कमी 34 मार्क हे ग्राउंडला, सर्वसाधारण पुरुषांना 34 मार्क, आपल्याला 34 प्लस आपल्याला मार्क्स हे घ्यावे लागणार. म्हणजे काही काही ठिकाणी तर एक जागा असते, मग त्या ठिकाणी 34 चालतील का, तर नाही. कारण की काही काही ठिकाणी एक जागांसाठी कुठं कुठं 39 पण लिस्ट लागलेली आहे, कुठं कुठं 41 मार्कांवर पण लेखी परीक्षेसाठी पात्रची मिरिट ही लागलेली आहे, ग्राउंडची मिरिट ही लागलेली आहे. त्यामुळे आपल्याला जागांनुसार आपलं मिरिट हे आपल्या लेखी परीक्षेसाठी बसण्यासाठी जागांवर पण डिपेंड आहे. आणि जास्त जागांमध्ये आपल्याला 5-6 जर जागा असतील तर आपल्याला 34 प्लसच आपल्याला मार्क्स घ्यावे लागणार आहे. पण जिथं 1 आणि 2 जागा असेल तिथं थोडं आपल्याला हार्ड जाणार आहे. सर कोणती कॅटेगरी असो, मग ते आपल्याला ग्राउंडमध्ये मार्क्स हे घ्यावेच लागणार आहे. 39-41 पर्यंत पण मिरिट ही जात असते. म्हणजे इतके आपल्याला, म्हणजे जागांवरती पण हे भरपूर प्रमाणात डिपेंड आहे. त्याच्यासोबतच आता बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या आता आता मीरा भाईंदरचा विषय झाला. मीरा भाईंदरचा आता मागे काय तारीख आली होती, 28 जानेवारी चालक पोलीसची ग्राउंडची तारीख आली होती. तर नक्कीच असे जे जिल्ह्यांची आधी ज्यांचं ग्राउंड होतं, आता ज्यांच्या तारखा आलेल्या होत्या, तर त्यांचं नक्कीच आधी ग्राउंड होणार आहे. कारण की त्यांचं नियोजनच त्या प्रकारचं असणार आहे, असेल. म्हणूनच त्यांनी चालक पोलीसचं ग्राउंड हे आधी तारखा त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं. 28 जानेवारीला आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं ग्राउंड होतं. तर नक्कीच मीरा भाईंदरचा अशा जिल्ह्यांचा जिथं ज्यांनी ग्राउंड पोलीसची, म्हणजे आपल्या ड्रायव्हर पोलीसची मैदानी चाचणी ही आधी घेतलेली आहे, त्यांची आधी होणारच आहे. तर आणखी जशा काही याबाबतच्या अशा प्रॉपर काही अपडेट, आता परिपत्रक तर येतीलच या बऱ्यापैकी जिल्ह्यांची, की 11 फेब्रुवारी पासून आपल्याला मैदानी चाचणीला सुरुवात करायची आहे. फक्त आता या बऱ्यापैकी जिल्ह्यांची तर होणारच आहे 11 फेब्रुवारीला. त्याच्या सोबतच आता मुंबई असो, पुणे असो, या जिल्ह्यांना थोडा वेळ लागू शकते. त्याच्यानंतर 11 फेब्रुवारीला बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर मार्क आता कसे कव्हर करायचे, तर ते तुमच्यावरती आहे. तर आपल्याला मार्क्स कसे कव्हर करता येईल, आता आपल्याला ग्राउंडमध्ये किती घेता येईल, पेपरमध्ये किती घेता येईल, फक्त आपल्याला टोटल ही आपल्या कॅटेगरीसाठी, की आपल्या कॅटेगरीसाठी आपल्याला समजतेच की आपल्या कॅटेगरीसाठी आपल्याला किती टोटल करावी लागेल, जेणेकरून आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव येऊ शकते. त्याच्यानुसार आता तुम्ही मार्क्स कसे घेता, ग्राउंडला किती घेता, पेपरला किती घेता, ते तुम्ही ठरवू शकता. त्याच्यासोबतच मी तुम्हाला बूट सजेस्ट करतो, की स्पाइकचा जो बूट आहे, आता तुम्हाला बऱ्यापैकी, म्हणजे आता जिल्हा पोलीसचं पण ग्राउंड मारायचं आहे, त्याच्यानंतर एसआरपीएफचं मारायचं आहे, कारागृहाचं मारायचं आहे. अशा प्रकारे आता ड्रायव्हरला तर नाही 100 मीटर, तर अशा प्रकारे 3-4 ग्राउंड तुम्हाला मारायचे आहेत. तर त्याच्यासाठी स्पाइकचा बूट हा नक्कीच, आता तुमचे जर काही मायक्रो सेकंद जर कव्हर होत असतील तर नक्कीच तुम्ही स्पाइक युज करा. स्पाइक जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, हे मी बऱ्यापैकी मित्रांना विचारून हा तुम्हाला सजेस्ट करत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण दिलेली आहे, तो स्पाइक तुम्ही युज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आवडला असेल तरच तुम्ही ऑर्डर करा, नाहीतर तुम्ही जवळच्या शॉप मधून पण घेऊ शकता, तो तुम्हाला जो आवडेल. पण जर मायक्रो सेकंद जर आपले कव्हर होत असतील तर नक्कीच स्पाइक हा आपला सेपरेट असणं गरजेचंच आहे. कारण की आता आपल्याला 3-4 ठिकाणी जर ग्राउंड द्यायचा आहे, तर आपला स्पाइक हा सेपरेट असणं आपल्याला
गरजेचं आहे. त्याच्यासोबतच आता या भरतीच्या रिलेटेड, या 2025च्या भरतीच्या रिलेटेड ज्या काही आता प्रॉपर अशा काही अपडेट येत राहतील, आता प्रॉपर अपडेट तर ही आहेच, 11 फेब्रुवारीला मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर त्याच्या आणखी जशा काही प्रत्येक जिल्ह्याचं जशा काही आता परिपत्रक येत राहतील तर ते आपण चॅनलवर आपल्या टाकणारच आहे. त्याच्यासोबत जिल्हा विशेषचे पण आपण व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. बऱ्यापैकी जिल्हे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे की आता परीक्षा भिमुख, म्हणजे आता पोलीस भरतीला ज्या टाईपचे प्रश्न विचारले जातात त्या टाईपचाच आपण हा प्रश्न, म्हणजे प्रश्न आणि उत्तर या टाईपचा जिल्हा विशेषचे व्हिडिओ पण आणणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला स्पाईक मी सांगितलेलंच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला आता मायक्रो सेकंद जर आपले कव्हर होत असतील तर आपल्याकडे स्पाईक असणे हा गरजेचाच आहे. 3-4 जर ग्राउंड आपल्याला मारायचे आहे तर आपला सेपरेट स्पाईकचा शूज असणे गरजेचेच आहे. तर तुम्ही ऑर्डर नक्कीच करू शकता. त्याच्यासोबतच आता भरतीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या मी आपल्यापर्यंत नक्कीच आपल्या चॅनलच्या मार्फत पोहोचवण्याचा अचूक प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.